संजयजी, सर्वात आधी तुमचा परिचय जे सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे थोडीशी आपल्यापासून आजही ज्यांचे म्हणजे संपर्क झालेले आहेत त्यांच्याकडे सर्वात आधी तुमचं नाव परिचय सांगा आणि काय विजन घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये उमेदवारी वंचितचे आज आहात उभा, काय असतं भंडारा गोंदियासाठी विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार? नमस्कार, मी आधी आपला परिचय देईल. मी संजय गजानन केवट. मी प्रॉपर राहणारा तुमसरचा आहे. सध्या मागील 8-9 वर्षापासून भंडाऱ्यात राहतोय. माझा स्वतःचा परिचय असा आहे की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी माझे व्यावसायिक आहे, काम करतोय, शेती करतोय. असं करता करता मागील 16 वर्षापासून मला समाजामध्ये प्राध्यापक आलोक केवट सर मिळालेत, ज्यांच्या ते आधीपासून एकलव्य सेना सामाजिक संघटना चालवायचे. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मी समाजातल्या तळागाळातल्या लोकांना शिक्षणासाठी, त्यांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकलव्य सेनेच्या माध्यमातून समाज प्रबोधन किंवा समाजामध्ये जाऊन काम करायला सुरुवात केली, जेणेकरून तळागाळातील लोक शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि त्यांनाही शिक्षेच्या माध्यमानं सन्मानात जगण्याचा अधिकार जो आहे तो त्यांना पूर्ण करता यावा. राजकारणाची आवड मला निश्चितच त्या काळापासूनच झाली की आपण समाजात जेव्हा राहतो आणि जेव्हा प्रश्न सुटत नाही, जेव्हा अनेक आपण मुद्दे शासनाजवळ ठेवतो, आपल्या प्रतिनिधीजवळ ठेवतो आणि ते मुद्दे जर सुटत नसतील तर अशा वेळेस माणूस स्वतः प्रयत्न करतो. अशा स्थितीमध्ये मी एक काम केलं सरळ. मागील मला वाटतं की जेव्हा मी समाजात संपूर्ण मिसळायला लागलो आणि लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण मोर्चे काढलेत, आंदोलने केलीत, अनेक आंदोलने केलीत. अशा वेळेस मला एक चान्स आला. तर मी सर्वप्रथम साकोलीची विधानसभा 2009ची मी लढवली आणि त्याच्यामध्ये चांगले मतही मिळालीत, लोकांनी चांगला प्रतिसादही दिलात. त्याच्यामुळे माझी हिंमत अधिक वाढली आणि मग असं केल्यामुळं आपण लोकांच्या खूप जवळ जायला लागलो. लोकांचे प्रश्न थेट कुठं सुटतात ते कळायला लागलं आणि मग त्या प्रश्नांना आपण समोर घ्यायला लागलो. या प्रवासामध्ये मला मागील वर्षात मी सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेक गरीब मुलींचे लग्न आपण मुफ्तमध्ये करतोय, कोणाकडूनही शुल्क घेत नाही. तसं करता करता मला दिव्यांग लोकांची पण साथ मिळाली. मग आपण त्यांच्याही भावना समजायला लागल्यात आणि अशा याच्यामध्ये आपण लोकांचे प्रश्न सोडवायला लागलो. असं करताना मी जेव्हा समाजामध्ये काम करता करता लोकांचे प्रश्न सोडवता मला ही जाण आली की समस्या जर सुटत नसेल तर मग थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राईट्सनुसार या आपल्या घटनेवर आधारित सर्व जी व्यवस्था आहे, आपली राज्यघटना, आपल्या देशाचं जे संविधान आहे ते एवढं चांगलं आहे जगामध्ये की प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा एक अधिकार आहे, मौलिक अधिकार. त्याची साथ घेऊन आपण निवडणूक लढवली. आज आपण समाजामध्ये काम करतो, कार्य करतो, विविध घटकांसाठी राबतो. ह्या सर्व लोकांची आपल्याला साथ आहे. या सर्व लोकांच्या आशीर्वादाने आणि आपल्या केलेल्या कामाची पावती म्हणून श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि भंडारा लोकसभेची होऊ घातलेल्या 2024 मधल्या लोकसभेची तिकीट आपल्याला वंचित बहुजन आघाडीची दिली. निश्चितच मी या दिलेल्या संधीचं सोनं करेल आणि माझ्यासोबत असलेल्या अन्य तमाम वंचित घटकांना आव्हान करेल की त्यांनी मला बहुसंख्येनं निवडून द्यावं. माझा या निवडणुकीतील चुनाव चिन्ह शेतकरी, ऊस शेतकरी आहे. हा तो शेतकरी आहे जो रिप्रेझेंट्स करतो कष्टकरी शेतकरीला, जो रिप्रेझेंट्स करतो इथल्या मजुरांना, शेतमजुरांना, मच्छीमारांना, तमाम त्या घटकाला जो स्वतःची रोजीरोटी करण्यासाठी दिवसभर धडपडत असतो. अशा सर्वांच्या प्रतिनिधित्वाला आपण न्याय द्याल आणि माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या ऊस शेतकरी या चिन्हावर तिकीट देऊन म्हणजे वोट देऊन मला निवडून आला. उद्या प्रकाश आंबेडकर साहेब यांची जाहीर सभा आहे. लोकसभेच्या या सभेनंतर काय गणित, काय समीकरण बदललं? आपल्या भंडारा लोकसभेमध्ये प्रकाशजी आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. या सर्व वर्गाची इच्छा होती. आपण उमेदवार झालो तेव्हापासून मला विविध घटकातील लोकांची बोलणं आलं की आपण प्रकाश आंबेडकर साहेबांना इथं निश्चित आणा प्रचार सभेसाठी.
आपला असं मत आहे की आपल्या क्षेत्रामध्ये जो लोकप्रिय वर्ग आहे, कारण की इथं आता कोणी नेते राहिले नाही आहेत आपल्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मी असं कोणाला आरोप करत नाही, पण तुम्ही बघाल जे कोणी नेते होते ते काल समजा जनता पार्टीत होते, ते मग जसं आता आज काँग्रेसचे आहेत, कोणी जे काँग्रेसचे होते ते कुठल्या दुसऱ्या पक्षात आहेत. म्हणजे इथल्या नेत्यांनी स्वतःचा बेस नाही आहे, स्वतःचा सन्मान स्वाभिमान नाही आहे. अशा वेळेस श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर जे आपल्या सन्मानाला जपून, ज्या आपल्या सर्वांचं अस्मितेला टिकवून ठेवून, आपल्या स्वतःची अस्मितेसाठी आणि सर्व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी इथल्या लोकसभेच्या उमेदवाराला निश्चित निवडून आणण्यासाठी इथं जी प्रचार सभा आहे त्याचा एक खूप मोठा फरक पडेल. आणि या क्षेत्रामध्ये आपली जी घोडदौड सुरू आहे, या घोडदौडला अधिक गती मिळेल असं मला वाटतं. प्रत्येक पक्षाकडून एक वचननामी घोषणापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे. आपण उमेदवार म्हणून भंडारा गोंदियाचा सामान्य जनतेला आपल्या शब्दामध्ये कुठले वचननामे की आपण आले तर कुठल्या गोष्टी भंडाऱ्यांना आणि गोंदियाला जे स्थानिक उमेदवार आजपर्यंत राहिलेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आपण विकासच्या नावाने देऊ? नक्कीच. मी स्वतः खूप गरीब घरून आहे. माझी अशी इच्छा आहे की इथलं जे प्राथमिक मुद्दे आहे ते शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार. मी तुम्हाला सांगतोय आपल्या क्षेत्रामध्ये जल, जंगल, जमीन मुबलक प्रमाणात आहे. आपल्या इथे तर जगात सर्वात चांगल्या प्रतीचं मॅग्नीज तुमसर क्षेत्रात आहे. माझी अशी इच्छा राहील केंद्र शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाकडून लोकसभेत आल्यानंतर, की या मॅग्नीजवर प्रक्रिया उद्योग उभारून इथल्या हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देता येईल. दुसरं माझं असं उद्देश राहील की आपल्या इथं शिक्षेचं जो प्रमाण आहे, म्हणजे समजा जिल्हा परिषद, आम्ही स्वतः सरकारी शाळेत शिकलो आहे, जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे यांना गुणवत्तापूर्ण करून आजचं जे कॉम्पिटिशनचे युग आहे त्याच्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रामुख्यानं आपलं भाग घेऊ आणि प्रामुख्यानं या विषयाला सुधारू. म्हणजे साधारण गरिबांच्याही मुलाला चांगलं शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळेल ही आपली प्राथमिकता असेल. आणि आम्ही वावरताना पाहिलं आहे असे अनेक लोक आहेत ज्यांचं वय वर्ष 60 पूर्ण झालं आहे, त्यांना समर्थपणे सन्मानानं जगण्यासाठी खूप मोठी सर्कस करावी लागतं. माझी अशी इच्छा आहे की ज्यांचं वय वर्ष 60 झालं आहे पूर्ण, त्यांना किमान प्रतिमाह केंद्र शासनाकडनं 6,000 रुपये प्रति महिना भेटायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी हिरिरीनं प्रयत्न करेल आणि केंद्र शासनाकडून ते मिळवून देईल. आजही अनेक जागी सत्तेत असलेल्या नेत्यांची एक राग अशी भूमिका दिसत आहे. खूप जागी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार आहेत, दुसरे वृत्त प्रकल्पग्रस्तांचे विषय असो, शेतकऱ्यांचे असो, वीज बिलांचे असो, अनेक प्रश्न आहेत. वंचित आघाडी या सर्व विषयांना कसं? मी आधीपासूनच आपल्या क्षेत्रामध्ये, आता तुम्ही बघा भंडारा शहर हे नदीला लागून आहे. भर उन्हाळ्यात तुम्ही जाल तर एक समुद्रासारखी नदी भरली आहे, दुथडी. एवढी चांगली नदी, वैनगंगा नदी आपल्या शहराला लागलेली असूनही भंडाऱ्यामध्ये साधी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. प्रत्येक घराला आरोचं पाणी विकत घेऊन प्यावं लागतं. ही एक थट्टा आहे आपल्या भंडाऱ्याच्या नागरिकांसोबत. जे आपलं प्रायमरी हक्क आहे तोच हे शासन देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, इथला जो तुम्ही आता एवढा मोठा प्रकल्प आहे गोसेखुर्द, याच्यावर इथल्या प्रकल्पावर आधारित जे लोक होते, ज्यांच्या डांगरवाळ्या, टरबूजवाळ्या किंवा जे उत्पन्नाचं साधन होतं ते डुबलं, पूर्णपणे गेलं. माझी अशी इच्छा आहे पर्यटनाच्या माध्यमातून इथल्या स्थानिक किनाऱ्यावरच्या हजारो लोकांना आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ. आणि या एरियामध्ये असं काही नाही की इकडनं आपण आपला इथं चांगल्या प्रतीचं तांदूळ आहे, याच्यावर प्रक्रिया उद्योग करून अनेक उद्योगधंदे इथं उभारले जाऊ शकतात. आपल्या इथं पाणी आहे, सर्व काही मुबलक आहे. मग असं असताना या स्थानिकांना बेरोजगाराला भटकायची स्थितीच निर्माण होऊ देणार नाही, असं मी आपल्याला वंचित घटकाच्या नावानं वचन देतोय. बीजेपी कडून सुनील मेंढे दुसऱ्यांदा उमेदवार आहेत. तसेच बडे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे जवळचे प्रशांत पटोले हे उमेदवार आहेत. एकीकडे बीजेपी कडून मोठ्या प्रमाणात आम्ही जिल्ह्यात विकास केला आहे अशी चर्चा, अशी घोषणापत्र आहे. त्यामध्येच काँग्रेस पक्षातर्फेही बीजेपीला टार्गेट केलं जाते की बीजेपी तर्फे काहीच झालेलं नाही आहे, आम्ही आलो तर विकास करू. या दोघांना आपण कसं बघता? बघा सर, आपला प्रश्न पण चांगला आहे. दोन्ही पक्ष सत्तेत होते, दोन्ही पक्षांनी या लोकसभा क्षेत्रावर आपली सत्ता गाजवली आहे.
मग यांनी जर विकासच केला असता तर मग आता मुद्दे का बरं आम्ही विकास करू म्हणून? ज्यांनी विकास केला आहे मग त्यांच्या मते गोसेखुर्द कंप्लीट झाला आहे का? त्यांच्यामध्ये भंडारा शहराला शुद्ध पाणी भेटतो आहे का? त्यांच्या मते आपल्या इथं रॉ मटेरियल उपलब्ध असूनही रोजगाराची निर्मिती झाली आहे का? त्यांच्या मते चांगली शिक्षा इथं आहे का? असं असेल तर त्यांनी निवडणूक लढावं. माझं असं मत आहे, जनतेला माहीत आहे इथं अशी कुठलीही व्यवस्था नाही आहे. ना धड पिण्याचं पाणी आहे, ना इथल्या युवकांसाठी रोजगार आहे, ना इथं शिक्षेचं प्रमाण आहे. आता बघा ना, गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज येतो म्हणून आम्ही 10 वर्ष आधी ऐकलं होतं, 5 वर्ष आधी ऐकलं होतं, आताही ऐकतोय. कुठं आहे अशी व्यवस्था? कुठेही नाही आहे. तो कृपा करून जनतेने पण यांच्या भूलतापावर मेडिकल कॉलेज गेल्यावेळेला आणलेलं आहे, या बातम्या तुम्ही ऐकल्या? साहेब, आम्ही याच्या आधी ऐकलं होतं इथं व्हिडिओकॉन नावाचा खूप मोठा कारखाना आलाय म्हणून. आहे, आम्ही ऐकलं होतं आपल्या क्षेत्रामध्ये भेल कारखाना आलाय म्हणून. आहे, आम्ही ऐकलंय आमच्या इथं असे अनेक वचन आणि अनेक घोषणा आहेत. आम्हाला माहीत आहे साहेब, ही सर्व बोलाची कडी न बोलाची ताकन बोलाचं भात आहे. असं कुठलंही काय नाही. ज्या दिवशी होईल, आणि आमचा अधिकार आहे भाई, प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र शासनानं आधीच घोषित केलं आहे, मग आमच्या जिल्ह्यात आतापर्यंत का बरं नाही आहे? हे सर्व सांगायची गोष्ट आहे. यांचं राजकीय वजन किती आहे आम्हाला नाही माहीत. असतं तर दिसलं असतं. इथं अजून असं काही नाही आहे. तिरंगी लढत अशी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या लोकसभेला मानली जात आहे. काँग्रेस, भाजपा आणि वंचित यामध्येच एक निर्दलीय विपक्षमध्ये सेवक वाघाहे यांचंही नाव येत आहे. या तिघांमध्ये वंचित आघाडी 1 नंबरवर येणार याकरिता आपले काय प्रयत्न चालू आहेत? निश्चितच वंचित आघाडी 1 नंबरवर येणार. आम्ही सर्व तळागाळातील लोक आहोत. हा, आमच्याकडे तेवढा करोडो अरबो रुपया नाही आहे प्रचार प्रसारासाठी जे अन्य लोक साधन वापरून राहिलेत किंवा करून राहिले आहेत, परंतु गरिबांचा आशीर्वाद आहे. सर्व त्या लोकांचा, शोषित पीडित जनतेचा, ते लोक आमच्या संगती आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या घडीला तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघा, आपल्याकडे मीडिया आहे साहेब, तुम्ही अन्य लोकांना विचारून बघा. आम्हाला वंचित घटकाला प्रेम करणारा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम असणारा आणि आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेमध्ये असणारा वर्ग निश्चित आमच्या सोबत आहे. आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वांच्या भरोश्यावर निवडून येईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. शेवटचा एक प्रश्न, उद्या होणारी प्रकाश आंबेडकरांची प्रचार सभा भंडाऱ्यात कुठं आहे, किती वाजता होणार आहे ते सामान्य जनतेला मेसेज द्या. त्याच व्यतिरिक्त बाळासाहेब आंबेडकरांशी आपली जेव्हाही भंडारा गोंदिया लोकसभेला घेऊन बोलणं झालेलं आहे, त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी काय असे विशेष मुद्दे होते, त्यांची काय स्वप्न भंडारा गोंदियाला घेऊन आहेत जे तुमच्याशी त्यांनी डिस्कस केलेलं आहे, त्याही विषयावर थोडंसं सांगा. सर, हा आपण एक भावनात्मक प्रश्न केलात मला. मी तुम्हाला खरंच सांगतो, आम्हा सर्वांना सन्मानानं जगण्याचा आणि अभिमानानं या भारतामध्ये राहण्याचा अधिकार ज्यांनी मिळवून दिलाय असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज, थेट बाळासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा भंडारा या विषयावर बोलतात किंवा जेव्हा जेव्हा भंडारा या विषयावर त्यांचं प्रामुख्यानं लक्ष जातो, त्यांच्या मनामध्ये असलेली बाब त्यांना अंतर्मनातून समजलेली बाब आहे की भंडारा लोकसभेची जनता आज ती विसरली नाही आहे. खरंच भंडारा लोकसभेची जनतांना एक सन्मान आहे बाळासाहेब आंबेडकरांबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजाबद्दल. आज मी तुम्हाला सांगतोय, या जनता आज मोठी आस लावून बसली आहे की बाळासाहेब आंबेडकर आपल्या जिल्ह्यात येतील आणि सर्वांना भेटतील. मी तुम्हाला एक सांगतोय की उद्या 12 एप्रिलला ठीक 5:30 वाजे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर आपल्या भंडारा शहरामध्ये नागपूर हायवेला लागून असलेल्या विवाह लॉन्समध्ये 5:30 वाजे येत आहेत. मी संपूर्ण जनतेला आव्हान करतो की त्यांनी या प्रचार सभेला येऊन आमचे विचार ऐकून घ्यावेत बाळासाहेबांचे आणि या निवडणुकीमध्ये महापरिवर्तन होऊ घातलेल्या या सभेसाठी, या सभेमुळं निश्चितच वंचित बहुजन आघाडी सर्वांसमोर येईल आणि आपल्याला एक सुखद धक्का देईल एवढीच अपेक्षा मला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1 दिवसानंतर 14 एप्रिल हा दिवस येत आहे. वंचित आघाडीसाठी हा खूप मोठा दिवस असणार, याविषयी आपण काय सांगणार? महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आपण ज्यांना म्हणतो, त्यांचा जयंतीचा कार्यक्रम 14 एप्रिलला आहे. या क्षेत्रातील फक्त ती सर्वच जनता महामानवाला मानतं, पण आमच्या काही तथाकथित लोकांनी
या महापुरुषांना पण वाटून टाकला आहे. ही दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेबांची जयंती एकच समाज करणार किंवा याची जयंती दुसरा समाज करणार, त्याची जयंती, ह्या महामानवांनी काही एका घटकासाठी, एका लोकांसाठी, एका वर्गासाठी काम नाही केलं. आज ते जर वर असतील ना, तर त्यांच्या मनात असं दुखत असेल, ते जर आम्हाला बघत असतील तर. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना, या भारतातल्या सर्व तळागाळातीलच नव्हे तर उच्चवर्णीयांना पण सन्मानानं राहण्यासाठी आणि जगण्यासाठी जो अधिकार दिला, त्या अधिकाराच्या भरवशावर, त्या दिलेल्या संविधानाच्या राईट्सवर आज मग करोडपती असो, अरबोपती असो, तोही लोकसभा लढतोय, जो एखादा वंचित घटकातला असो तोही लढतोय. आपले विचार, आपली न्याय देण्याची क्षमता जनतेसमोर आणण्याची एक चांगली संधी आहे. मी तुम्हाला सांगतोय, या 14 एप्रिलच्या निमित्तानं सर्व जनता त्या महामानवाला आपली एक आदरांजली, श्रद्धांजली आणि त्यांची आठवण म्हणून येणाऱ्या 19 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीच्या ऊस शेतकरी या चिन्हावर बटन दाबून बहुसंख्येने विजयी करतील. हीच खरी त्यांना आदरांजली राहील असं मला वाटतं. जय भीम, जय भारत.